नमस्कार मंडळी, मी माधुरी सोटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन अपडेट आहे. तर अपडेट कोणती आहे? तर राशन कार्ड रद्द करण्याचे आदेश मिळालेले आहे मंडळी. पण ज्या नागरिकांचे राशन कार्ड रद्द होणार आहे त्यांना मिळणार नाही हे 10 मोठे फायदे. तर 10 मोठे फायदे कोणते असणार आहे? तर चला, सर्व माहिती तुम्हाला मी डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला तर माहीतच आहे, काही दिवसापूर्वी सरकारने शिधापत्रिका धारकांना गहू, हरभरा आणि साखरेसह स्वयंपाकघराशी संबंधित 10 वस्तू मोफत देण्याची घोषणा केली होती. बनावट शिधापत्रिकेची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली होती आणि त्या दृष्टीने सरकारने काही महत्त्वाचे बदल केलेले असून आता कोट्यावधी लोकांचे राशन कार्ड बंद करण्यात आलेले आहे. मंडळी, मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले होते की खूप सारे राशन कार्ड बंद करण्याचा प्रयत्न घेतलेला आहे भारत सरकारने. पण आता कोट्यवधी लोकांचे राशन कार्ड बंद करण्यात आलेले आहे. पण काय आहे ना, ज्या लोकांचे गैरफायदा घेतला जात होता त्यामुळे सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. तर तुम्हाला तर माहीतच आहे, सध्याच्या माहितीनुसार म्हणजे कोटी लोकांचे राशन कार्ड पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने राशन कार्ड बनवून घेण्याने शिधापत्रिकांना लाभ घेत होते. पण आता कोण आहेत असे नागरिक की जे चुकीच्या पद्धतीने राशनचा लाभ घेत आहे? त्यांना शासनाकडून नियमितपणे राशनचा लाभ घेताना अनेक अडचणीच्या समोर जावं लागणार आहे. कारण राशन कार्ड ग्राहकाचे KYC करणे बंधनकारक केलेलं आहे भारत सरकारने. तुम्हाला किती दिवसापासून सांगत आहे मी की KYC करणे बंधनकारक केलेलं आहे, बंधनकारक केले. जर तुम्ही अजूनपर्यंत जर KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या राशन केंद्रात जाऊन KYC करून घ्यावी, जेणेकरून जे काही लोक आहेत ज्यांनी म्हणजे असे डुप्लिकेट राशन कार्ड बनवलेले आहेत ते समोर येणार आहे. कारण त्याच्यात तुमचं पण नाव नसो, त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्यावी. जर तुमच्याकडे पण राशन कार्ड असेल किंवा तुम्हाला भीती असेल की तुमचं राशन कार्ड बंद पडणार आहे, असा तुमच्या मनात प्रश्न जरी असेल तर तुम्हाला सांगते मी की 90 लाखाहून अधिक नागरिकांचे राशन कार्ड मोफत लाभ घेत आहेत. आणि असे बरेच लोक आहेत की जे त्यांनी आत्तापर्यंत पात्रता पूर्ण नसताना ज्यांची शिधापत्रिका बनण्यात आलेली आहेत आणि ही शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलेली आहे. कारण की आयकर विभागाने नागरिकांचेही शोधपत्रिकेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. आयकर भरणारे पण म्हणजे जे काही टॅक्स भरणारे ते पण शिधापत्रिकेचा लाभ घेत आहे. पण त्यामुळे अनेकांच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणजे जे आपल्यासारखे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे नागरिक आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न बरेच चांगले असूनही लोक अजूनही शिधापत्रिका योजनेचा लाभ घेत आहे. केंद्र सरकारकडून स्वस्त दरात राशन देण्यात येत असून चुकीच्या पद्धतीने राशन कार्ड बनवून अनेक जण त्यांचा गैरफायदा घेत आहे. अशा परिस्थितीत त्यांना राशन कार्ड मिळणार आहे, त्यांना राशन मिळणार नाही, मिळवण्यास सक्षम राहणार नाही आहे. कारण की मंडळी, जे बघा, ज्यांनी बनावटचे राशन कार्ड केलेले आहे त्यांचे राशन कार्ड तर बंदच होणार आहे, पण त्यांना खूप साऱ्या अडचणीचा सामोरा पण जावं लागणार आहे. कारण की त्यांच्यासमोर खूप साऱ्या अडचणी येणार आहे ज्यांचे बनावटचे राशन कार्ड आहे. पण आता शिधापत्रिकावर तुम्हाला 10 मोठे कोणते फायदे होणार आहे की जे तुम्हाला राशन कार्डच्या माध्यमातून भेटणार आहे? तर तुम्हाला सांगते मंडळी की आतापर्यंत राशन कार्डावर 10 मोठे फायदे मिळतील तुम्हाला. तर कोणते? ज्यामध्ये गहू, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, सोयाबीन आणि मसाल्याचा समावेश असणार. कारण की योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांना पोषण आहार उपलब्ध करून द्यावा आणि अनेक ठिकाणी मोफत राशनही उपलब्ध करून द्यावा, असाच आपला भारत सरकारचा एक निर्णय ठरलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे? तर त्यासाठी तुम्हाला राशन कार्डची KYC करावी लागणार आहे. आणि KYC कशी करायची हे तर तुम्हाला मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर तुम्हाला मी सांगितलंच होतं की 30 डिसेंबरपर्यंत KYC करणे किती बंधनकारक करण्यात आलेले आहे. पण जर तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेची KYC प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही आहे तर शिधापत्रिका तुमची रद्द केली जाणार आहे. जर तुम्ही राशन कार्ड उचलत असाल तर तुम्हाला तुमचे राशन कार्ड मिळेल. पण तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे की जो कोणी चुकीच्या पद्धतीने राशन कार्ड वापरत असेल तर त्याचे राशन कार्ड रद्द होऊ शकते. आणि जे लोक खरोखरच गरीब कुटुंबाचा
कुटुंबातून येतात त्यांना या सरकारकडून आणखी 9-10 फायदे मिळू शकतात. तर फायदे कोणते आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. पण जे खरोखरच या योजनेच्या योग्य आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे KYC केल्यानंतरच सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मंडळी, भारत सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की जे स्वयंपाकघराशी संबंधित 10 वस्तू मोफत मिळू शकतील. कारण काही दिवसापूर्वी गहू, हरभरा आणि साखरेसह स्वयंपाकघराशी संबंधित 10 वस्तू मोफत देण्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शिधापत्रिका ग्राहकांना ती मिळू शकते अशी अनेक प्रकरणं समोर आली होती. पण त्यात अनेक शिधापत्रिका म्हणजे त्याच्यात फसवले गेलेले आहे. पण आता त्यामुळे राशन कार्डची KYC केली ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच समजदार आपल्याला की कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन करा. भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.